सर्वांना गुड मॉर्निंग. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि आज माझा नवनाथ पारायणचा शेवटचा दिवस होता, तर मी फरशी वगैरे अगोदर पुसून घेतली आणि नंतर चहा घेतला. चहा घेतल्याशिवाय काही कामं सुधरत नाहीत. आणि नंतर राजमा होता माझ्याकडे, तर मी राजम्याची उसळ पण केलेली आहे थोडीशी. आणि सर्व मी थोडं थोडंच केलेलं आहे नैवेद्यापुरतं, कारण मुलं वगैरे मी जेवण्यासाठी वगैरे सांगितलेले नाही आहेत. परत मला श्रावण महिन्यामध्ये परत आणखीन एकदा करायचं आहे पारायण. त्याच्यामुळे मी आत्ता सध्या तरी मुलं वगैरे जेवण्यासाठी सांगितलेले नाहीत. सर्व थोडं थोडंसंच नैवेद्यासाठीच केलं होतं. आणि जे गहू असतात त्या गव्हाची पण मस्त खीर केली होती. आणि ते मिक्सरवर सडले होते, त्याच्यामुळे खूपच छान झाली होती आणि खूप मऊ शिजलेली होती आणि खायलासुद्धा खूप छान लागली. आणि परत पोळ्या वगैरे काही केल्या नाहीत मी, तर पुऱ्याच केल्या होत्या. आणि जेवण्यासाठी पण आम्ही दोघंच होतो, मिस्टर आणि मी. आणि मुलंसुद्धा गावी गेले होते सुट्ट्याला, त्याच्यामुळे आम्ही जे नैवेद्यासाठी केलं होतं तेच दोघांनी थोडं थोडं खाल्लं, कारण आम्ही दोघांनी उपवास केला होता त्या दिवशी. शेवटचा दिवस म्हणून मिस्टर पण म्हणले मी पण उपवास करतो, आणि त्याच्यामुळं मग आम्ही दोघांनी उपवास केला होता. पुऱ्या वगैरे करून घेतल्या मी. आणि खूप छान पूजा वगैरे मांडली होती. नैवेद्याचं ताट वगैरे पूर्ण आहे. तर हा होता माझा छोटासा ब्लॉग. भेटूया परत नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.